नमस्कार मित्रांनो, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या या चॅनलवर. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी नकारात्मक विचार येतात. कधी आपण स्वतःवर डाऊट करतो, कधी ओव्हर थिंकिंग करतो आणि कधी असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे नकारात्मक विचार कसे थांबवायचे सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने. पहिला भाग, नकारात्मक विचार म्हणजे काय? जे विचार आपल्याला घाबरवतात, आपला कॉन्फिडन्स कमी करतात, आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. उदाहरणार्थ, मी काही करू शकत नाही, लोक काय म्हणतील, माझं आयुष्य बदलणार नाही, वगैरे वगैरे. मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो माहितीये? आपण या विचारांना सत्य मानतो. पण लक्षात ठेवा, विचार म्हणजे सत्य नसतं, ते फक्त मनात येणारे शब्द असतात. चला तर आता बघूया निगेटिव्ह थॉट्स काय येतात. त्याचं पहिलं कारण म्हणजे आपला भूतकाळ किंवा पास्ट एक्सपिरियन्स. जर कधी तुम्ही फेल झाला असाल तर मन म्हणतं की पुन्हा फेल होशील. दुसरं कारण म्हणजे कंपॅरिझन. तो किती पुढे गेला आहे आणि मी नाही, यामुळे निगेटिव्हिटी वाढते. तिसरं कारण म्हणजे ओव्हर थिंकिंग. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जास्त विचार करतो, मोठा विचार करतो. चौथं कारण म्हणजे लोकांचं बोलणं, की तू काही करू शकत नाहीस, तुला हे जमणार नाही, हे तुझं काम नाही, आणि हे असे शब्द मनात अडकून राहतात. पाचवं कारण म्हणजे कमी आत्मविश्वास, म्हणजे स्वतःवर विश्वास कमी असणे किंवा नसणे. आणि याचं कन्क्लुजन म्हणजे तुमचं मन तुम्हाला परफेक्ट करण्यासाठी निगेटिव्ह विचार देतं, पण ते जास्त झाले तर तेच प्रॉब्लेम करतात. आता आपण पाहूया निगेटिव्ह थॉट्स कसे थांबवायचे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, प्रॅक्टिकल स्टेप्स म्हणजे पहिलं की जाणीव निर्माण करा, अवेअरनेस. जेव्हा निगेटिव्ह थॉट्स येतात तेव्हा थांबा आणि स्वतःला विचारा की हा विचार खरंच आहे का? 90% वेळा उत्तर असेल नो. ही पहिली स्टेप खूप पॉवरफुल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थॉट रिप्लेस करा. तो जो विचार आहे तो बदला. म्हणजेच निगेटिव्ह विचार असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. जसं की मी हे करू शकत नाही असं जर मनात येत असेल तर मी प्रयत्न करेन, मी हे करू शकते किंवा करू शकतो असं त्याला रिप्लेस करा. किंवा मी जर वीक आहे असं मनात येत असेल तर मी इम्प्रूव्ह होत आहे किंवा मी पॉवरफुल आहे, मी हे करू शकतो, या वर्ड्सनी त्याला रिप्लेस करा. या गोष्टींसाठी तुमच्या माइंडला ट्रेनिंग करावं लागतं आणि ते काम आपणच करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग स्टॉप करण्यासाठीचे काही नियम. 5-5-5 रूल म्हणजे स्वतःला विचारायचं की ही गोष्ट 5 दिवसांनी इम्पॉर्टंट असेल का माझ्यासाठी, 5 महिन्यांनी, 5 वर्षांनी? बहुतेक वेळा आन्सर हे नो येईल. आणि जर एखादी गोष्ट 5 दिवसांनी किंवा 5 महिन्यांनी किंवा 5 वर्षांनी जर आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसेल तर मग त्या गोष्टीसाठी किती वेळ खर्च करायचा, किती ओव्हरथिंक करायचं, विनाकारण विचार करायचा त्या गोष्टीचा, हे आपण ठरवायला हवं. पुढचा पॉइंट म्हणजे माइंड बिझी ठेवा. रिकामं मन म्हणजे निगेटिव्ह थॉट्स येणारच. म्हणून एकतर कामात लक्ष द्या, नवीन स्किल्स शिका आणि एक्सरसाइज करा, व्यायाम करा. पाचवा पॉइंट म्हणजे सोशल मीडिया डिटॉक्स. म्हणजेच सोशल मीडियावर आपण जेवढं काही लोकांचं आयुष्य पाहतो त्याने आपण इन्फ्लुएन्स होतो आणि आपण कंपॅरिझन करायला लागतो आणि नंतर आपण डिप्रेशन मध्ये जातो की या व्यक्तीकडे हे आहे, त्या व्यक्तीकडे ते आहे आणि माझ्याकडे तर अजून काहीच नाही, ही व्यक्ती इतकी मोठी झाली, या व्यक्तीची इतकी प्रगती झाली आणि माझं तर अजून कुठेच काही नाही, असं कंपॅरिझन आपल्या मनात येतं आणि त्यामुळे डिप्रेशनही आपल्याला येतं. असं करण्यापेक्षा काही दिवस सोशल मीडिया हा कमी वापरा किंवा सोशल मीडियाच्या वापराला लिमिटेशन्स ठेवा. एक ठराविक टाइम नेमून द्या, त्या वेळातच सोशल मीडियाचा वापर करा. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं मन शांत होईल. सहावा पॉइंट म्हणजे ग्रॅटिट्यूड हॅबिट, म्हणजेच एक गेम चेंजिंग हॅबिट आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल निसर्गाचे, ब्रह्मांडाचे किंवा परमेश्वराचे आभार मानणे. आणि त्यासाठी दररोज आपण डायरीत लिहू शकतो कोणत्याही 3 गोष्टी ज्याच्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात. या गोष्टीमुळे काय होईल,
तुमचा फोकस हा प्रॉब्लेम वरून ब्लेसिंग्स कडे येईल. 7वा पॉइंट म्हणजे सेल्फ टॉक बदला. स्वतःशीच मनातल्या मनात जे बोलतो, स्वतःबद्दल जे आपण बोलतो, विचार करतो, ते बोलणं बदला. म्हणजे जर आपण असं बोलत असू की मी युजलेस आहे किंवा मला काही येत नाही, तर त्याऐवजी मी शिकत आहे, अशा प्रकारे आपण ही वाक्य बदलू शकतो. सेल्फ टॉक आपण पॉझिटिव्ह करू शकतो आणि त्यामुळे स्वतःशीच आपण या सेल्फ टॉक मध्ये स्वतःशीच आपण आपल्या फ्रेंडशी, बेस्ट फ्रेंडशी जसं बोलतो, जसं आपण त्याचं सांत्वन करतो, त्याला पॉझिटिव्ह बनवतो, त्याला मोटिवेट करतो, तशा प्रकारे आपल्याला स्वतःशी बोलायचं आहे. 8वा पॉइंट म्हणजे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजेच निगेटिव्ह लोकांपासून थोडंसं दूर राहायचं आणि पॉझिटिव्ह कंटेंट पाहायचं, किंवा पॉझिटिव्ह लोकांमध्ये जे आपला कॉन्फिडन्स वाढवतात, आपल्याला एनकरेज करतात, आपल्याविषयी चांगलं बोलतात, आपल्याबद्दल चांगलं चिंतन करतात, अशा व्यक्तींमध्ये राहायचं. 9वा पॉइंट म्हणजे फिजिकल मुवमेंट. म्हणजेच चालणं, योगा किंवा एक्सरसाइज करणं, जेणेकरून बॉडी मूव्ह झाली पाहिजे. कारण बॉडी मूव्ह झाली की माइंड हे आपोआपच शांत होतं. 10वा पॉइंट म्हणजे राईट युअर थॉट्स किंवा ब्रेन डंप करायचं. म्हणजे आपल्या मनात जे पण काही विचार असतील ते लिहायचे, ते डायरीमध्ये लिहायचे, वहीमध्ये लिहायचे. रायटिंग केल्यामुळे, लिखाण केल्यामुळे आपल्या जर इमोशन्स आहेत त्या रिलीज होतात. इमोशनल रिलीज आपल्याला करता येत. मित्रांनो, एक वेळ अशी होती की जेव्हा मला स्वतःलाही वाटायचं की मी काहीच करू शकत नाही, मला काही जमू शकत नाही. पण हळूहळू मी पॉझिटिव्ह कंटेंट कन्झ्युम केलं, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहिले, फोनवरून मी पॉझिटिव्ह कंटेंट कन्झ्युम केलं आणि हळूहळू माझे विचार बदलले आणि आज मी तुमच्या समोर मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन येते. आणि हे प्रत्येकाबाबत होऊ शकतं. ही सगळी पॉवर आपल्या पॉझिटिव्ह थॉट्सची आहे, आपल्या विचारांची आहे. विचार पॉझिटिव्ह असतील तर आपले ऍक्शनही पॉझिटिव्ह होते आणि आपण सक्सेस अचीव्ह करू शकतो. पुढचा पार्ट म्हणजे पॉझिटिव्ह पॉवरफुल अफर्मेशन्स. रिपीट करा. काही पॉवरफुल अफर्मेशन्स ही रोज रिपीट करा. सकाळी उठल्यानंतर, दुपारी आणि संध्याकाळी झोपायच्या आधी. की मी पॉवरफुल आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी कॅपेबल आहे, मी बदलू शकते किंवा बदलू शकतो आणि माझं आयुष्य हे चांगलं होणार आहे. रोज हे 5 मिनिटं स्वतःशी बोला आणि फरक अनुभवा. मित्रांनो, निगेटिव्ह थॉट्स येणं हे नॉर्मल आहे, साहजिक आहे. पण त्यावर कंट्रोल ठेवणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.